नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। एक 2-3 दिवसापूर्वी राशिडे बुद्रुक या ठिकाणी राधानगरी तालुक्यातील राशिडे बुद्रुक या ठिकाणी एक 20-25 मेंढ्यांची चोरी झाली होती। ते प्रकरण ताजं आहे। तशीच घटना साधारण या करवी तालुक्यातील पाडळी खुर्द या ठिकाणी घडलेली आहे। राशिडे बुद्रुक येथील जी घटना घडली होती ती आपल्या के न्यूजवरती त्याच्याविषयीची माहिती प्रसारित झाली, बातमी प्रसारित झाली आणि त्यानंतर या ठिकाणी या करवी तालुक्यातील पाडळी खुर्द या ठिकाणी देखील जे या ज्यांच्या घरी या शेळ्यांची चोरी झालेली आहे त्यांनी आमच्या के न्यूजशी संपर्क साधला आणि त्यांनी देखील आपली व्यथा मांडण्यासाठी आम्हाला संपर्क साधला। खरं तर ही जी पाडळी खुर्द या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ती जवळपास या घटनेला आता 1 महिना होत आला आहे। तरी देखील अजूनही पोलीस तपास सुरूच आहे असं सांगण्यात येते, पण अजूनही याविषयीचं कसलाही धागादोरा सापडलेला नाही आहे। आपण आता आहोत पाडळी खुर्द या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी ही चोरी झाली त्या शेडपाशी आपण आहोत आणि त्या ज्यांच्या घरी ही चोरी झाली ते आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया आणि नेमकी काय घटना घडली, कशी घडली आणि काय विषय झाला यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। तुमचं नाव सांगा आणि काय घटना घडली हे जरासं सांगा। माझं नाव दिनकर बापू पाटील, पाडळी खुर्द। 20 तारखेला माझ्या पायाला सड लागलेला होता, त्यामुळे मी 2-3 दिवस इकडे शेताकडे आलोच नाही। तर त्याच्या अगोदर येत होतो शेताकडे आणि 20 तारखेला लागल्यामुळं माझ्या पायाला लागलेलं साधून बरोबर 23 तारखेला आली। तिथनं 2 व्हीलरवर 4 वाजता 2 पोरं आलीत आणि इथे शेजारच्या आमच्या खाली साईडला एक शिडीवाला म्हणजे आमचा मित्र आहे, त्याला विचारलं इथं पालवी आम्हाला पाहिजे आहेत नाही, कुणाची आहेत का म्हणून त्यांना विचारलं तर त्यांनी ते म्हटले तर आमच्याकडे काय नाही, माझ्याकडे एकच आहे म्हणलीत आणि वरती 2 शेड आहेत त्यांच्या तिकडे जाऊन बघा म्हणलीत। आणि तिथं इकडे वरती आलीत ती आणि इथं म्हणजे आमचं कोण नव्हतं, इथं कोण नसलेलं बघून साधून तिने बरोबर डाव करून त्या दिवशी बरोबर शुक्रवारीच बरोबर 1-1:30 वाजता येऊन आमच्या इथली लाईट बंद, बरोबर पाण्याची लाईट त्या दिवशी रातपाळी बंद आहे असं हे ध्यानात येऊन तिने बरोबर 1 वाजता येऊन इथं आमची 13 शेळ्या विकून तिने टेम्पो आणून इथनं नेलेले आहेत। आणि सकाळी उठून मुलगा व आमची मिसेस इकडे धारला आल्यावर तिने येऊन बघितलं तर शेरड्याचं दार तिने काढलेलं होतं आणि शेरडं बघितलं तर शेरडं नाहीत असे म्हणून हिने परत गावात फोन केल्यावर परत आम्ही ते सगळे म्हणजे असं इकडे तिकडे उडी गेलं तरी कुठं सापडलं नाही। मग पुढं धनगर होते, त्या धनगराने विचारलं, ती म्हणलीत बरोबर रात्री 1 वाजता इथनं टेम्पोनी शेरडं वरडत गेलेले आम्हाला बघितलं। ते म्हणले तर आमचीच का वरडायला म्हणून उठून बघितलं तर त्यांनी ते टेम्पो त्यांना दिसला। परत आम्ही परत CCTVवर पुढे जाऊन संकल्प सिद्धीमध्ये बघितलं तर तिथं टेम्पो बरोबर 1 वाजून 1:15 दरम्यान आला आणि बरोबर 2:30ला टेम्पो तिथनं परत गेलेला त्या CCTVमध्ये ते सापडलेला आहे। मग आम्ही ती तक्रार करवीर पोलीस स्टेशन दिले। ते आता 1 महिना झालं तरी बी तिने काय मनाव घेतलेलं नाही। आमदार साहेबांनी फोन केला त्यावेळी ते मुंबईत आले बघतो म्हणलीत, तिने बी काय अजून काय म्हणजे काय त्यासनी विचारलेलं नाही आणि हा काय अजून म्हणजे पत्ता अजून काय लागलेला नाही। परत विचारलं तरी वेळेमध्ये आता आमचा तपास आला असं नुसतं आता 1 महिना झालं तरी बी तिने काय त्याचा शेडा लावलेला नाही। साधारण जी मुलं कोणतरी आली होती असं म्हणताय, ती कुठल्या ह्या भागातली होती किंवा अनोळखी होती काय? अनोळखी होती। बरं, मग त्यानंतर म्हणजे ती पहिल्यांदाच तुमच्या भागात दिसलीत काय? होय पहिल्यांदाच। म्हणजे तुमचा अंदाज आहे की त्यांनी काहीतरी अगोदर माहिती काढून येऊन तिने ते सगळा हे रचलेला आहे, डाव रचलेला आहे। सर पोलीस स्टेशनला तक्रार केली? पोलीस स्टेशन तक्रार केली की। बरं, मग आता काय परिस्थिती? आता काय तुम्ही पोलीस स्टेशन आता काय परत फोन लावल्यावर म्हणतात पत्ता हे चालूच आहे म्हणते, तपास चालूच आहे म्हणतात। बरं, ओके। आपली साधारण किती शेळ्या गेल्या? हॅलो, आमच्या साधारणपणे 14 शेळ्या गेलेल्या आहेत। पुढे लहान 5 आणि मोठे 7 होतीत आणि पालवी आमच्याशी 2 होतीत। याच्यावर आमचं उदरनिर्वाह चालू होता, पोरांचं शिक्षण वगैरे चालू होतं। मी आमदार नरके साहेबांना फोन केला असताना तरी पण साहेब आमच्या इथंपर्यंत येऊन आमची कोणीही चौकशी केलेली नाही आहे आणि आमचं आता इथून पुढं कसं व्हायचं हे साहेबांनी आम्हाला येऊन सगळ्यांनी आमदार साहेबांनी येऊन इथं सांगावं आणि आमची अपेक्षा होती की आमदार साहेबांनी आमच्या इथं येऊन भेट द्यावी किंवा आमची छडा लावतो म्हणून आम्हाला सांत्वन करावं असं आम्हाला अपेक्षा होती। तरी पण इथं कोणी आलेलं नाही अजूनपर्यंत। या बाधित कुटुंबातील एक युवक आपल्यासोबत आहे, राज पाटील ना?
राज पाटील. आपली साधारण किती शेळ्या होत्या त्या, आणि ज्या चोरला गेल्या त्या काहीतरी 13-14 शेळ्या आहेत, त्यांची किती रक्कम साधारण होत्या? तिची रक्कम साधारण तरी 1.25 लाख ते 1.5 लाखपर्यंत रक्कम होती. पण आम्ही ज्यावेळी तक्रार केली तर त्यावेळी पोलिसांनी ते FIRवर त्याची 55,000 किंमत केलेली आहे. शेळ्या आमच्या मोठ्या 7 होत्या, पालवी 2 मोठी आणि पिल्ली 5 होती, अशी टोटल 14 होती. तर तिने ते 29 तारखेला रात्री, शुक्रवारी रात्री 1-1:30च्या दरम्यान तरी ते चोरी केलेली आहे. तर आम्ही पुढं CCTV तपास केला, त्यामध्ये त्यांची गाडी आढळून आलेली आहे. आणि ते पोलीस स्टेशनला आम्ही अशीच तक्रार दिली की गाडी आम्हाला म्हणजे CCTVत आम्हाला सापडले तर तुम्ही चौकशी करा. तर ते अजून पण आता 1 महिना होत आला तर ते एकच सांगत आहेत की आमचा तपास अजून चालू आहे. पण त्याचा छडा कधी लागणार ते आम्हाला तिने सांगावं. या ठिकाणी आपल्या ह्या घराशेजारीच असणारे एक दिलीप पाटील म्हणून व्यक्ती इथं हजर आहेत, त्यांच्याशी आपण थोडं बोलूया. त्या घटनेविषयी काय सांगाल, जी घटना इथं चोरीची घडली आहे ती? त्या घटनेविषयी सांगणार म्हणजे आता जी झालेली चोरी झाली तर परत त्याच्यापासून काय त्यांचं किती नुकसान झालं आहे किंवा काय झालं आहे याचा छडा कुणीच लावलेला नाही, डिव्हिजननं पण लावलेला नाही. आणि परत आमदारसारख्या साहेबांनी येऊन इथं विचारायला पाहिजे किंवा वर फोन करवी डिव्हिजनला लावून त्यांचं काय झालं आहे, सर्वसामान्य शेतकरी आहे, हातावरती पोट आहे त्यांचं, असं उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांनी काय करायचं? आता त्यांचं झालं, उद्या आमचं आहे, आमच्या भावाचं आहे, असे अनेक व्यवसाय चालू आहे. म्हणजे आम्ही दुय्यम व्यवसाय करायचा की नाही का, असं प्रत्येकजण असं बुडत जायचं हे आम्हाला त्यांनी सांगावं. आणि हे आता 1 महिना झाला उलटून गेला तरी पण यांनी चढा लावलेला नाही. म्हणजे आम्हाला आता हे असं वाटायला लागलं की आमचं काय झालेलं आहे, आता सगळं माथ्याआड झालं का काय, असं आम्हाला तरी प्रत्यक्षात वाटायला लागलं आहे. आणि याचा छडा लागावा हीच आमची अपेक्षा आहे. एकंदरीत आपण या पाडळी खुर्दमधील पाटील कुटुंबियांच्या व्यथा ऐकलेल्या आहेत. तर त्यांच्या एकंदरीत मिळालेल्या माहितीनुसार असं समजलं आहे की जे यांचा उदरनिर्वाह होता आहे, साधारण एक 13-14 शेळ्या काहीतरी यांच्या होत्या, आणि या शेडमधून त्या चोरी झालेल्या आहेत. आणि आपण पाहू शकता की ज्या गोष्टीवरती उदरनिर्वाह होता ती गोष्टच आता संपलेली आहे. साधारण जर शेड बघितलं तर हे शेड पूर्ण रिकाम झाले, आणि त्या चोराने देखील कसलीही दयामाया न दाखवता अखंड सगळ्याच्या सगळ्या शेळ्या चोरून नेल्यात. तसं बघितलं तर पोलिसांनी देखील जर अशी परिस्थिती असेल तर तातडीनं कार्यवाही करून या गोष्टीवरती तातडीनं कार्यवाही करायला पाहिजे. CCTV फुटेजसुद्धा उपलब्ध आहे, ते आपल्याला सुद्धा मिळाले. तुम्ही पाहू शकता या न्यूजमधून ते टेम्पो किंवा त्या जो टेम्पो होता तो. एकंदरीत एवढी माहिती असताना देखील अजून जर काय कानडोळा याकडे दुर्लक्ष होत असेल किंवा पोलिसांच्याकडून जलद कारवाई होत नसेल तर नेमकं कारण काय आहे याचा शोध किंवा या प्रश्नाचं उत्तर या पाटील कुटुंबियांना पाहिजे. आणि जर काय ह्या अशा गोष्टी घडत राहिल्या तर असं जिद्दीनं जो करणारा तरुण आहे, म्हणजे ज्याच्यावरती उदरनिर्वाह करत पुढे शिकणारा हा तरुण आहे, त्यांचं पुढचं भवितव्य काय, यासाठी प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं तातडीनं दखल घेत या प्रकरणाची या गोष्टीचा छडा लवकरात लवकर लावायला पाहिजे अशी मागणी या ग्रामस्थांकडून होते. राधानगरी तालुक्यातील जी घटना केन्यूजवर प्रसिद्ध झाली होती त्याच अनुषंगानं त्याच धर्तीवर या करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द या ठिकाणी ही घटना घडली. अशाच घटना जर आणखीन कुठं होत असतील आणि अजूनही काही याविषयी छडा लागला नसेल तर नक्कीच आमच्या केन्यूशी संपर्क साधा. अशा गोष्टींना आम्ही नेहमीच प्रसिद्धी देऊ. पाहत रहा केन्यूज. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.